नमस्कार सर्वांना, माझं नाव सिद्धार्थ चंद्र आहे। मी एनफेज इंडियामध्ये रिजनल सेल्स मॅनेजर आहे आणि आज मी तुम्हाला नवीन एनफेज IQ बॅटरी 5P आणि IQ सिस्टम कंट्रोलरची ओळख करून देणार आहे। चला सुरुवात करूया एनफेज IQ बॅटरी 5P पासून। ही आजपर्यंत आम्ही बनवलेली सर्वात शक्तिशाली बॅटरी आहे। ही एक AC बॅटरी आहे ज्यामध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट ही रसायनशास्त्रीय तंत्रज्ञान वापरलेले आहे, ज्यामुळे ती घरगुती वापरासाठी सर्वात सुरक्षित पर्याय ठरते। यामध्ये 6 स्मार्ट बाय डायरेक्शनल मायक्रो इन्व्हर्टर्स एकत्र बसवलेले आहेत आणि ती जास्तीत जास्त 3.84 किलोवॅट सिंगल फेज पॉवर निर्माण करू शकते। यामध्ये 200% इनर्श करंट क्षमता आहे, म्हणजेच ती एअर कंडिशनर, पाण्याची मोटार, गीझर यांसारख्या जास्त करंट लागणाऱ्या उपकरणांचा प्रारंभीचा भार सहज हाताळू शकते। प्रत्येक बॅटरी इतकी सामर्थ्यशाली आहे की ती तुमची सर्व आवश्यक घरगुती उपकरणे सहज चालवू शकते। त्यामुळे जीवनशैलीत कोणतीही तडजोड करावी लागत नाही। एनफेज IQ बॅटरी 5P ला 15 वर्षांची किंवा 6000 सायकल्सची या उद्योग क्षेत्रातील आघाडीची इतकी दीर्घ वॉरंटी मिळते। ती 5 किलोवॅट तास म्हणजेच 5 युनिट वीज साठवू शकते आणि हो, ती मॉड्युलर आहे, म्हणजेच जास्त बॅकअप किंवा वीज उत्पादन हवा असल्यास तुम्ही आणखी बॅटऱ्या जोडू शकता। आता बोलूया IQ सिस्टम कंट्रोलर बद्दल, जो या संपूर्ण एनफेज स्टोरेज प्रणालीचा मेंदू आहे। याला 10 वर्षांची वॉरंटी मिळते। यात एक स्मार्ट इंटिग्रेटेड मायक्रोग्रिड इंटरकनेक्ट डिव्हाइस आहे, जे वीज पुरवठा खंडित झाल्यास आपोआप ओळखते आणि ग्रिड व बॅकअप पॉवर यांच्यात सिमलेस ट्रान्झिशन घडवते। यामध्ये एक बिल्ट इन IQ गेटवे आहे, ज्यामुळे घर मालकांना थेट इन्फेस ॲपमधून रिमोट मॉनिटरिंग आणि कंट्रोल करता येते। यामध्ये आधीपासूनच सेल मोडेम बसवलेले आहे, ज्यात 5 वर्षांचा डेटा पॅक समाविष्ट आहे। त्यामुळे घरचे इंटरनेट बंद पडले तरीही कनेक्टिव्हिटी कायम राहते। दोन्ही उपकरणे IQ सिस्टम कंट्रोलर आणि IQ बॅटरी 5P ही भिंतीवर लावण्यास योग्य डिझाइन केलेली आहेत, त्यामुळे घरात जागा वाचते आणि नीटनेटकेपणही टिकून राहते। आता मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी ही स्कीमॅटिक समजावून सांगतो। इथे तुम्हाला इन्फेस स्टोरेज सिस्टीमचा लेआउट दिसतो। IQ मायक्रो इन्व्हर्टर्स तुमच्या सोलर पॅनल्स खाली बसवलेले असतात। त्यांचा AC आउटपुट सिस्टम कंट्रोलरला जोडलेला असतो। ग्रिड आणि बॅटरी हेही सिस्टम कंट्रोलरला जोडलेले असतात। घराच्या आत तुम्ही बॅकअप लोड्स आणि नॉन बॅकअप लोड्स वेगळे कनेक्ट करू शकता। दिवसा तुमची सोलर सिस्टीम तुमच्या घराला वीज पुरवते, तसेच बॅटरी चार्ज करते। बॅटऱ्या पूर्ण चार्ज झाल्यानंतर उरलेली वीज ग्रिडला पाठवली जाते। जर वीज पुरवठा खंडित झाल्यास सिस्टीम आपोआप ऑफ ग्रिड मोडमध्ये जाते आणि सोलर व बॅटरीच्या मदतीने तुमच्या बॅकअप लोडला वीज पुरवते आणि एकदा वीज पुरवठा परत आला की सिस्टीम पुन्हा ग्रिडशी सिमलेस जोडली जाते। घरमालक एनफेज ॲपमध्ये वेगवेगळे प्रोफाईल निवडून वापराला प्राधान्य देऊ शकतात, जसे सेल्फ कन्झम्पशन मोड, जास्तीत जास्त सोलर आणि बॅटरी वापरून ग्रिडवरील अवलंबित्व कमी करते। फुल बॅकअप मोड, बॅटरी नेहमी पूर्ण चार्ज ठेवते, ज्यामुळे वीज गेली तरी तुम्ही तयार राहता। सेव्हिंग्स मोड, ग्रिड यूज कमी करून तुमचा वीज बिल कमी करते, विशेषतः पीक हॉर्समध्ये जेव्हा वीज महाग असते। अधिक सविस्तर माहिती व इन्स्टॉलेशन पद्धतीसाठी आमचे इतर व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।